हिंदू जनसंघर्ष समितीनं कोल्हापूर महानगरपालिकेला आणि प्रशासनाला पुन्हा एकदा जाब विचारला आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्डे, कचऱ्याचं साम्राज्य आणि दूषित ठिकाणांमुळे नागरिक त्रस्त असून याबाबत अनेक वेळा निवेदनं देऊन देखील ठोस कारवाई होत नाही असा आरोप शहरातील रस्ते सुस्थितीत राहावे, नियमित स्वच्छता व्हावी आणि नागरिकांकडून घेतला जाणारा कर हा पारदर्शकपणे जनहितासाठी वापरला जावा अशी मागणी आहे. परंतु हे सर्व फक्त नेत्यांच्या दौऱ्याच्या आधीच दिसून येतं. मंत्री किंवा मोठे नेते शहरात येतात तेव्हाच खड्डे भरले जातात, स्वच्छतेची मोहीम सुरू होते आणि शहर झगमगतं. मात्र नंतर पुन्हा स्थिती पूर्ववत होते. हिंदू जनसंघर्ष समितीनं प्रशासनाला इशारा दिला आहे की जनतेला त्या एका रोषाच्या टप्प्यावरती पोहोचू देऊ नका. नागरिकांच्या तक्रारीवर सातत्यानं आणि प्रामाणिकपणानं काम करा. शहर केवळ नेत्यांसाठी नव्हे तर जनतेसाठी देखील सुंदर ठेवा अशी मागणी समितीनं केली आहे. संघर्ष समितीमार्फत आज जो उद्याचा कार्यक्रम आहे, पदाधिकाऱ्यांचा वाढदिवस 80व्या वाढदिवसानिमित्त सगळे मंत्रीगण, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळे जे कोल्हापूरला येणार आहेत, या संदर्भात इथे रस्त्याची एवढी स्वच्छता झालेली आहे की मला वाटते कोल्हापुरातले सगळेच कर्मचारी झाडू बिडू घेऊन इथे आलेले आहेत. आणि आजच एवढा त्यांना पुळका कसा आला की इतर वेळा प्रत्येक गल्ली असू दे, कुठं असू दे, गटार तुंबलेला असतात, घाण सगळीकडे माहीत असे ते लोक दंगा करतात, सांगतात, नगरपालिकेत जाऊनसुद्धा काही काही ठिकाणी हे करतात, तरीसुद्धा तिथली स्वच्छता होत नाही. पण मंत्रीगण आले तर रस्ते बुजवले जातात, खड्डे बुजवतात आणि हे सगळी स्वच्छता हे योग्य नाही आहे. हे जशी तुम्ही या मंत्रीगण आल्यावरती करा तशीच सुविधा प्रत्येकाला मिळावी हीच जनतेची अपेक्षा असते. जनता तुम्हाला त्या पद्धतीने भरभरून कर देत असते की बाबा स्वच्छता मिळावी म्हणून. तो कुठलाही प्रकार या शासनाकडे घडत नाही आहे, तो घडला पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे.